नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून आपण घड्याळावरील एक अवघड दिसणारा पण अतिशय सोपा असणारा असा प्रश्नाचा प्रकार आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रश्न वाचूया आणि त्यानंतर त्याच्यावरील काही बेसिक गोष्टी आपण लक्षात घेणार आहोत। पहा प्रश्न काय म्हणतो, एक घड्याळ 5 वाजून 2 मिनिट व 6 वाजण्यास 3 मिनिट बाकी अशी एकच, पहा विद्यार्थी मित्रांनो, एकच वेळ दर्शवते, तर त्या घड्याळात किती वाजले आहेत हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, थोडं जर विचार केलात, प्रश्न काय म्हणला, प्रश्न जर तुम्ही पाहिलात तर नक्कीच तुम्हाला प्रश्न अवघड दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पण या प्रश्नाचं उत्तर आपण अगदी काही सेकंदामध्ये काढणार आहोत। ज्या पद्धतीने आपण टॅगलाईन दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, घड्याळावरील प्रश्न सोडवा सेकंदात, आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक पाहिल्याच्या नंतर तुम्ही घड्याळावरील अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच तुम्ही सेकंदामध्ये सोडू शकता, हे मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो विद्यार्थी मित्रांनो। आता पहा प्रश्न आपल्याला काय सांगितला, एक घड्याळ 5 वाजून 2 मिनिटे व 6 वाजण्यास 3 मिनिटे बाकी अशी एकच वेळ दर्शवते, तर त्या घड्याळात किती वाजलेले आहेत हे आपल्याला सांगायचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी आपण याच्यावरील काही बेसिक समजून घेऊ। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या समोर काय करतो, एक घड्याळ असं काढण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करतो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण असं धरू की मध्यबिंदू आहे असं आपण या ठिकाणी धरू, त्यानंतर वर 12 असतात, खाली 6 असतात आणि या ठिकाणी 3 असतात आणि या ठिकाणी 9 असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, मी असं धरलं, तुम्ही पहा 3च्या समोर आपण असं धरू की या ठिकाणी 3:30 वाजले असं धरू, म्हणजे आपला तास काटा या ठिकाणी आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे तास काटा जर या ठिकाणी असेल तर मिनिट काटा 6 वर असतो। 3:30 वाजले, किंवा आपण असं गृहीत धरू की 35 मिनिटे झाले, म्हणजे आपण असं धरू 3 वाजून, पहा वाजून 35 मिनिटे, किती 35 मिनिटे झाले असं आपण या ठिकाणी गृहीत धरू। आता मित्रांनो, 3 वाजून 35 मिनिटे जर झाले असतील, पहा व्यवस्थित लक्षात ठेवा, 3 वाजून 35 मिनिटे झाले असतील तर आपण असं पण त्याला म्हणू शकतो की 4 वाजण्यास किती मिनिटे बाकी आहेत। मग तुम्हाला माहित आहे एका तासामध्ये किती मिनिटे असतात, 60 मिनिटे असतात। मग याचा अर्थ 35 मिनिटे जर तुम्ही एका तासामधून काढून टाकलात तर विद्यार्थी मित्रांनो 25 मिनिटे काय असतील, बाकी असतील, म्हणजे 4 वाजायला 25 मिनिटे काय आहेत, बाकी आहेत। याचाच अर्थ किती वेळ झाला, 3 वाजून 35 मिनिटे झाला। मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे हे तुम्ही व्यवस्थित पहिलं लक्षात ठेवा। 3 वाजून 35 मिनिटे झालेत असं जरी म्हणलात, किंवा 4 वाजण्यासाठी 25 मिनिटे बाकी आहेत, कमी आहेत असं जरी म्हणलात, तरी विद्यार्थी मित्रांनो उत्तर काय आहे, एकच आहे। त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे की एक घड्याळ 5 वाजून 2 मिनिटे व 6 वाजण्यास 3 मिनिटे बाकी अशी एकच वेळ दर्शवते, एकच वेळ दर्शवते, तर त्या घड्याळात किती वाजले असतील किंवा आहेत हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। आता आपण बेसिक पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आपण आता उत्तराकडे काय करू, वळू। आता पहा या ठिकाणी आपल्याला सांगितलं 5 वाजून, पहा 5 वाजून 2 मिनिटे आपण असं लिहून घेऊ, त्यानंतर 6 वाजण्यास 3 मिनिटे। आता पहा 6 वाजण्यास
3x मिनिटे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? बाकी आहेत. काय आहेत? बाकी आहेत. आता थोडा जर विचार केलात विद्यार्थी मित्रांनो तर 5 व 6 या दोघांमध्ये अंतर किती दिसत आहे आपल्याला? 1 तासाचा अंतर दिसत आहे. किती तासाचा अंतर दिसत आहे? 1 तासाचा अंतर दिसत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 1 तासाचा अंतर दिसत आहे याचा अर्थ हे जे आपले मिनिट आहेत 2x 3x हे जे मिनिट आहेत याच्यामध्ये याची टोटल किती असेल? कारण 1 तासामध्ये किती मिनिटे असतात? 60 मिनिटे असतात विद्यार्थी मित्रांनो. याचा अर्थ हे 2x आणि 3x याच्या जागी जेव्हा आपण मिनिटे आता टाकल्याच्या नंतर त्याची बेरीज किती येईल? 60 मिनिटे येईल. आता काय करणार? बेसिक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. 2x 3x किती x होतात? 5x होतात. मग आपण असं 5x बरोबर 60 मिनिटे असं जर आपण लिहून घेतलो तर काय होईल? x ची किंमत काढायची आहे तर x च्या बाजूला आपल्याला 5 दिसत आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूस आपण काय करू? 5 ने भागू. 5 5 काय झाले? कॅन्सल झाले. विद्यार्थी मित्रांनो 5 न जर आपण 60 ला भागणार आहोत 5 1 5 1 उरला 5 2 10 म्हणजेच उत्तर आलं 12. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो पहा x बरोबर आपल्याला किंमत निघालेली आहे 12. आता थोडं जर विचारात घेतलात विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे 5 वाजून 2x मिनिटे. मग आपण असं लिहू 2x बरोबर 2 गुणिले x ची किंमत किती निघाली? 12 निघाली. याचा अर्थ या ठिकाणी जर 12 ठेवलं तर 12 दोन्ही 24 मिनिटे आपल्याला सापडलेले आहेत. याचा अर्थ आपण असं लिहू शकतो का? म्हणून 5 वाजून 24 मिनिटे किती मिनिटे झाली? 24 मिनिटे झालेली आहेत. असा बघा प्रश्न समजला ना तुम्हाला? काय विचारलं तर घड्याळात किती वाजले असतील? मग आपण सांगू शकतो 5 वाजून 24 मिनिटे झाली असतील. पहा किती अगदी सोपं आहे मित्रांनो. या प्रश्नामध्ये जरी तुम्हाला काही डाऊट असतील तरी समोरच्या प्रश्नामधले तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. काळजी करायचं काम नाही. पहा एक घड्याळ 7 वाजून 7x मिनिटे व 9 वाजण्यास 8x मिनिटे बाकी अशी एकच वेळ दर्शवते तर त्या घड्याळात किती वाजले आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो काय करणार? आपण बेसिक पाहिलेलं आहे. मग आपण आता काय करू? डायरेक्ट उत्तराकडे जाऊ. 7 वाजून मग आपण या ठिकाणी लिहून घेऊ 7 वाजून 7x मिनिटे असं आपण या ठिकाणी लिहून घेतलो. त्यानंतर 9 वाजण्यास किती मिनिटे? 8x मिनिटे काय आहेत? बाकी आहेत. या ठिकाणी आपण बाकी असं लिहून घेऊ. आता थोडा जर विचार केलात या 2 तासामध्ये 7 व 9 या दोघांमध्ये अंतर दिसत आहे आपल्याला 2 तासाचा अंतर दिसत आहे 2 तास. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो हे जे मिनिट आहेत तुम्हाला सर्वांना माहित आहे एका तासामध्ये 60 मिनिटे असतात तर 2 तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो 120 मिनिटे असतात. किती मिनिटे असतात? 120 मिनिटे असतात. आणि 7 व 8 या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती होते विद्यार्थी मित्रांनो किती? 15. मग आपण असं लिहू शकतो का त्याला 15x कारण 7x व 8x 15x बरोबर 120 मिनिटे. मित्रांनो x ची किंमत काढायची असेल तर x च्या बाजूला आपल्याला 15 दिसत आहे. 15 न दोन्ही साइडला आपण काय करू शकतो? भागू शकतो. 15 15 कॅन्सल झाले. 15 1 15 15 8 120 म्हणजेच आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो 8. ही किंमत आपण आपल्या या पहिल्या वेळेमध्ये ठेवणार आहोत. 7x मिनिटे असं आपल्याला सांगितलेलं आहे. 7 ला 7 आणि गुणिले विद्यार्थी मित्रांनो x ची किंमत 8 म्हणजेच 7 8
विद्यार्थी मित्रांनो किती होतात? 7 8 54. किती होतात? 54. सॉरी 7 8 56 होतात विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा, गडबडीमध्ये मी 54 सांगितलेलं आहे. 7 8 56 मिनिटे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे याचाच अर्थ काय उत्तर आलं आपल्याकडे? 7 वाजून, पहा 7 वाजून 56 मिनिटे झाली आहेत असं पण आपण म्हणू शकतो. किंवा 8 वाजायला 4 मिनिटे काय आहेत? बाकी आहेत. आणखीन एका पद्धतीनं पण उत्तर आपण देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. काय देता येईल? 9. पहा काय देता येईल उत्तर विद्यार्थी मित्रांनो? 9 वाजण्यास किती मिनिटे बाकी आहेत? 64 मिनिटे बाकी आहेत. किती मिनिटे? 64. पहा या ठिकाणी 4 मिनिटे आणि 8च्या नंतर 9चा 1 तास म्हणजे 60 आणि हे 4 64 मिनिटे बाकी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन मध्ये या तिन्ही पैकी जे उत्तर तुम्हाला असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी टिक करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजणं फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणखीन काही डाऊट असतील तर समोरच्या प्रश्नामध्ये मी ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. पहा प्रश्न वाचून घेऊ. प्रश्न काय म्हणतो? एक घड्याळ 9 वाजून 9 मिनिट व 11 वाजण्यास 11 मिनिट बाकी अशी एकच वेळ दर्शवते, तर त्या घड्याळात किती वाजले आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो? पहा काय करणार? 9 वाजून 9 मिनिटे असं आपण या ठिकाणी लिहून घेऊ. त्यानंतर 11 वाजण्यास 11 मिनिटे काय आहेत? बाकी आहेत. मग आपण काय करणार? या 9 आणि 11 या दोघांमध्ये अंतर किती दिसत आहे आपण ते सर्वप्रथम पाहू. किती तासाचा दिसतो? 2 तासाचा दिसतो. आता विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्हाला माहित आहे 2 तास म्हणजे 120 मिनिटे. किती? 120 मिनिटे. आता थोडं विचार केलात पहा 9x आणि 11x किती होतील विद्यार्थी मित्रांनो? 20x होतील. मग 20x बरोबर 120 मिनिटे आपण असं जर लिहिलं तर तुम्हाला माहित आहे x ची किंमत काढण्यासाठी x च्या बाजूला आपल्याला 20 दिसत आहे म्हणून आपण दोन्ही साइडला 20 ने भागणार आहोत. पहा 0 0 काय झाला? कॅन्सल. बे 1 बे आणि बे सख 12. याचा अर्थ x ची किंमत आली विद्यार्थी मित्रांनो 6. किती आलेली आहे? 6. मग आपण या 9x च्या जागी जर ती किंमत ठेवली काय करणार? 9x बरोबर 9 गुणिले x च्या जागी आपण 6 ही किंमत ठेवू आणि विद्यार्थी मित्रांनो काय उत्तर येणार मग आता? 9 सख 54. या ठिकाणी 54 मिनिट असं आपण लिहू. म्हणजेच उत्तर काय आलं फायनली? तर आपण असं म्हणू शकतो 9 वाजून 54 मिनिटे झाली. काय झाली? 54 मिनिटे झाली. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो पर्यायामध्ये ऑप्शन मध्ये दुसरं पण उत्तर येऊ शकते की किंवा 10 वाजायला. पहा 10 वाजायला किती मिनिटे बाकी आहेत? 6 मिनिटे बाकी आहेत. असा पण ऑप्शन असू शकतो. आणखीन एक ऑप्शन असू शकतो विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 11 वाजण्यास पहा 11 वाजायला किंवा 11 वाजण्यास 1 तास. पहा 1 तास 6 मिनिटे बाकी आहेत. किती मिनिटे बाकी आहेत? 1 तास 6 मिनिटे बाकी आहेत. मग मित्रांनो ऑप्शन मध्ये या तिघापैकी जे उत्तर असेल ते तुम्ही सांगू शकता. प्रश्न आहे की नाही सोपा पाहू शकता तुम्ही. आणखीन एक प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला सराव पण झालेला आहे. आता काय करणार? प्रश्न वाचून घेऊ. काय म्हणतो प्रश्न? एक घड्याळ 4 वाजून 5 मिनिट व
5 वाजण्यास 7 मिनिट बाकी अशी एकच वेळ दर्शवते, तर त्या घड्याळात किती वाजले आहेत? मित्रांनो, प्रश्न मी पहिलंच सांगितलेला आहे, प्रश्न कितीही दिसायला अवघड दिसला तरी मित्रांनो आपली ट्रिक तुम्ही यूज केल्याच्या नंतर, वापरल्याच्या नंतर नक्कीच तुमचं उत्तर बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. काय करणार? पहा, 4 वाजून 5 मिनिटे असं आपण लिहून घेऊ. त्यानंतर 5 वाजायला 7 मिनिटे काय आहेत? कमी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 4 व 5 या दोघांमध्ये अंतर आपल्याला दिसत आहे 1 तासाचा. किती तासाचा? 1 तासाचा. अर्थातच मित्रांनो, एका तासामध्ये किती मिनिटे असतात? 60 मिनिटे असतात. आणि हे जे आपल्याला 5m 7m दिलेलं आहे, याची जर आपण बेरीज केली तर मित्रांनो 7 आणि 5 होतात 12. याचाच अर्थ 12m असा आपण लिहून घेऊ. 12m बरोबर 60 मिनिटे असं जर लिहिलं आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूस 12 ने भागू. 12 12 कॅन्सल. मित्रांनो 12 1 12, 12 पंचे 60. याचा अर्थ आपल्याकडं m ची किंमत किती निघाली? 5 निघाली. ही किंमत मित्रांनो आपण 5m मध्ये जर ठेवली, 5 ला 5 m ची किंमत 5 म्हणजेच 5 5 25 मिनिटे. याचा अर्थ आपल्याकडे उत्तर काय मिळालं? 4 वाजून 25 मिनिटे झाली. किती झाली? 4 वाजून 25 मिनिटे झाली. आपण आणखीन एक उत्तर पाहणार आहोत. काय पाहणार? 4 वाजून 25 मिनिटे जर होत असतील, झाली असतील, तर 5 वाजायला, पहा 5 वाजायला किती मिनिटे शिल्लक आहेत, बाकी आहेत? 35 मिनिटे बाकी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या दोघांपैकी कोणतंही एक उत्तर त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा ऑप्शन मध्ये जे दिसेल ते तुम्ही सांगू शकता. अगदी काही सेकंदामध्ये आपण उत्तर काढत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे गणित कितीही जरी हार्ड असतील तरी आपण सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार. विद्यार्थी मित्रांनो, हे निश्चित आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी जे पद्धत तुम्हाला शिकवत आहे, मी फक्त प्रयत्न करत आहे की गणित सोपं गेलं पाहिजे किंवा विद्यार्थ्याच्या मनामध्ये गणिताबद्दल काय निर्माण झालं पाहिजे? आपुलकी निर्माण झाली पाहिजे. म्हणून हा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो माझा. तर व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर, हे व्हिडिओज शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.